भगवान गौतम बुद्ध यांनी ऐन तारुण्यामध्ये त्याने त्यांचा राजवाडा सोडला होता. हो. ते काय नक्की म्हणजे कसं काय आहे ते? हां, काय आहे ते राजवाडा तथा बुद्धांनी जो सोडला त्याचे काही वैचारिक लोक वेगळे उदाहरणं देतात, वेगळे सांगतात. त्यांचे काही म्हणे त्यांनी आपल्या जीवनामध्ये मृत दुःख बघितलं आणि मेलेली माणसं बघितलं आणि त्याच्यामुळे ते त्यांना आजारी माणसं ओढली म्हणून त्याच्यामुळे त्यांनी तो त्यांचा त्याग केला असं म्हणतात. त्याग केला आणि गेला असं. आणि अशा प्रकारची चलचित्र बऱ्याच ठिकाणी पागोडा वगैरे ह्या ठिकाणी लावलेले असतात, लोक बघतात. तथापि खरं कारण हे आहे की रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोली यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. आणि तो वाद ज्यावेळेला निर्माण झाला त्यावेळेला सिद्धार्थ गौतम हे त्या संघामध्ये सभासद होते. त्या मिटिंगला त्या जायचे, त्या सभेला जायच्या, ती परिषदा व्हायची त्यांना जायचे. आणि तिथे त्यामध्ये विचार झाला. त्या सेनापती म्हणाले की नाही, पहिला प्रश्न म्हणजे आपल्याला पाण्याचा आहे आणि तो आपला अधिकार पहिला आहे, असं आर्यवाची भाषा करून की आपण युद्धाशिवाय मार्ग नाही, आपण कोलियावर युद्ध करायचं, त्यांच्यावर हल्ला करायचा, म्हणजे अशा प्रकारे त्यांची चढाई केली पाहिजे, अशा प्रकारे त्यांचा सेनापतीचा हट्ट होता. सिद्धार्थ गौतमाचं म्हणणं असं की नाही, हा प्रश्न आपण लवादामार्ग सोडूया, त्यांचे 4 लोक आपले 4 लोक असे लोक बसूया आणि लवादामार्ग सोडूया. हा पाण्याचा प्रश्न लवादा सुटू शकतो, त्याला युद्ध करायची गरज काय. सेनापती आवडून बसला, त्याला ते पत्नी पडलं नाही सिद्धार्थाचं म्हणणं. आणि म्हणून त्यांनी सिद्धार्थला सांगितलं की नाही, तू ह्या आपल्या हे जे सभागृह आहे आता तो अवमान केलेला आहे, तर तुला त्याच्याबद्दल शिक्षा द्यावी लागेल. तुला एक तर देहांत प्रायश्चित किंवा हा देश सोडून जाणं, हे 2 पर्याय आहेत. शेवटला बुद्धांनी सांगितलं की नाही, मी प्रायश्चित घेतो आणि हा देश सोडून जातो. आणि म्हणून ते देश सोडले, राजवाडा सोडला. म्हणून तो राजवाडा सोडला, राजगृह सोडले आणि ते वनाला प्रस्थान केले आणि ते संन्यास घेतला. त्याच्यानंतर पुढे ते तपश्चर्या करून नंतर त्यांनी 7 वर्ष तपश्चर्या करून खडतर बुद्ध झाले. आपण जे बोलतो ज्ञान प्राप्ती, ज्ञान प्राप्ती म्हणजे नक्की काय, नेमकं काय? हे बघा, ज्ञान प्राप्ती म्हणजे एनलायटनमेंट. इंग्लिशमध्ये एनलायटनमेंट म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्ध ज्या कारणासाठी की बाबा ह्या जगात दुःख आहे, तर दुःखाचं कसं परिमार्जन होऊ शकतं, दुःख निरोध कसा होऊ शकतो, त्याच्यावर त्यांना ते संमती प्राप्त झाली की नाही, की हे दुःख जे आहे ते दुःखाला उगम आहे आणि तो उगम असल्यानंतर त्याचा निरोध होऊ शकतो. आणि निरोध करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग आहे, तो मग्ग आहे, आर्य अष्टांगिक मग्ग तो मार्ग आहे, असं त्यांनी शोधून काढला. ही जी बोधी प्राप्त झाली, ही काही कुठल्या गुरुमुळे झाली नाही, स्वतः त्यांनी प्रयत्न केल्यामुळे. आणि म्हणून बुद्धांना कोणी गुरु नाही. ते स्वयंभू आहेत, म्हणून ते लोकविदू आहेत. म्हणजे त्यांना स्वयंभू आहेत, ते बुद्ध आहेत म्हणून ते बुद्ध आहेत. बुद्ध म्हणजे ज्ञानाचे प्रतीक. त्यांना लाईट ऑफ एशिया पण म्हणतात. म्हणजे आशिया खंडाचा सूर्य किंवा प्रकाश, सिम्बॉल ऑफ पीस पण आहेत ना ते. सिम्बॉल ऑफ पीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते सिम्बॉल ऑफ नॉलेज. ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, ते सिम्बॉल ऑफ पीस आहे. बरोबर आहे. असं आपल्या वाचण्यात आलेलं आहे की दुःख, हे दुःख नेमकं काय आहे याच्यावरती भगवान गौतम बुद्धांनी एकदम डीपली त्याचं संशोधन केलं. तर हे दुःख म्हणजे नेमकं काय असतं? दुःख म्हणजे काय, वेदना. दुःख म्हणजे वेदना, ज्या आपल्या दुःखाच्या वेदना होतात. आता ह्या वेदना शारीरिक दुःखाच्या पण होतात आणि मानसिक दुःखाच्या पण होतात. शारीरिक दुःख म्हणजे एखाद्या वेळेला आपलं काय शरीराची इजा झाली तर दुःख होतं, वेदना होतात. मानसिक दुःख जे आहे ते थेट मनावर दुःख होतं.
एखादा माणूस जर कठोर शब्द बोलला तर हृदय कापीत जातं. आपण म्हणतो ना काय काय तो बरोबर. बोलला, तो काय हृदय कापीत गेलं. किंवा ही एक वेदना आहे. ह्या दोन प्रकारच्या वेदना आहेत आणि ह्या दोन्ही प्रकारच्या वेदना हे दुःख आहे. आणि ते कशामुळे होतं दुःख? तण्णा, भूक, तहान, जी तुम्हाला हवस आहे ना, हवस, ते हवस आहे त्याच्यामुळे तो लोभ, लोभ, राग, मोह आणि मत्सर ह्याच्यामुळे तुम्हाला दुःख. दुःख प्राप्त होतं. तर दुःख ही कसं आहे, ही तण्हा कशी आहे, ही वाहत्या नदीसारखी आहे. ती कधी आटतच नाही, ती चालूच राहते. ती वाढतच राहते. तसे हा लोभ, तृष्णा हे वाढत होते. आणि ह्याला कमी करण्यासाठी आहे आर्य अष्टांगी मार्ग हा त्याचा मार्ग आहे. अच्छा. हा. तर तुम्हाला दुःखावर कंट्रोल जर करायचा असेल आणि आपलं आयुष्य चांगलं करायचं असेल तर तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग आर्य follow अष्टांगी करावा. मार्गावर चालायला लागेल. बरं. बरं सर, आपल्या बौद्ध धर्मामध्ये निर्वाणाचं फार महत्व आहे. हा ते निर्वाण म्हणजे नेमकं काय? हा निर्वाण म्हणजे त्याला आपल्या पाली भाषेत निब्बाण म्हणतात. ओके. हा, निब्बाण म्हणजे सगळे आपले क्लेश आहेत, आपले क्लेश, आपल्या मनातील विकार आहेत, ते सगळे नष्ट करणे, घालवून टाकणे. रागाग्नी, मोहाग्नी, ह्या सगळे विकार आहेत, ह्या सगळ्या अग्नी आहेत. राग, लोभ, मोह वगैरे सगळे अग्नी, दोषाग्नी, ह्या सगळ्या नष्ट करणे. ओके. आणि ह्या नष्ट झाल्यानंतरच तुम्हाला निब्बाण प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणजेच निब्बाण हे जिवंतपणे आपल्याला मिळणारे निब्बाण आहे. अच्छा. जिवंतपणे मिळतं. ओके. त्याला इतर लोक निर्वाण म्हणतात. म्हणजे की निर्वाण म्हणजे कायमचं ते नष्ट झालं. ओके. पण ते आपल्याला आपल्या पाली भाषेमध्ये निब्बाणच म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला ते कायमचं नष्ट होतं त्याला परिनिब्बाण होतं. ओके. पण निब्बाण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण निब्बाण म्हणजे जिवंतपणे मिळणारे आपल्याला अच्छा, हा. जिवंतपणी जे आपण स्वर्गासारखं भोगतो ते निब्बाण का? निब्बाण, हा. म्हणजे जी अवस्था असते ती. हा. ओके. शांती मिळते तुम्हाला, शांती. सुख शांती म्हणजे जेव्हा मिळते. तुमचं लोभ, मत्सर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जेव्हा आपलं विजय प्राप्त करतो विजय तेव्हा जे आपल्याला जे मिळतं ते निब्बाण. निब्बाण. पण सर, बौद्ध धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये हम्म. ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हे बघा, या ठिकाणी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे. ओके. आणि बाकी धर्मच आहेत. बाकी सगळे धर्म आहेत की त्या धर्मामध्ये देवाची आराधना करतात. देव किंवा आणखी मशिहा किंवा येशू ख्रिस्त किंवा आणखी बरेचसे त्याच्यामध्ये अल्लाह वगैरे यांची त्याच्यामध्ये असं आहे की त्यांच्यामध्ये देवाचे पुत्र आहेत किंवा मेसेंजर आहेत असं आहे. हा मग आपला बौद्ध धर्म काय सांगतो? हा बौद्ध धर्म देवाचे पुत्र वगैरे सांगतात. मनुष्य केंद्रित आहे, ओके. मानव केंद्रित आहे. ओके. की तो मनुष्याच्या विकासासाठीच फक्त आणि फक्त धम्म सांगतो. मनुष्याचा विकास कसा होईल याच्यावरच तो धम्म सांगतो. देवावर कुठलाच आपला हे नाही. म्हणजे माणसाला विचार करण्याची जी क्षमता आहे ती ह्या धम्मामध्ये आहे. म्हणजे हा धम्माचा केंद्रबिंदू टोटली माणसावर आहे. माणसावर आहे. ओके. आणि त्यांचा केंद्रबिंदू देवावर आहे. ओके. काय करीत तर देव करेल. काय करेल ते देवाने केलं, काय हा. झालं तर देवामुळे झालं, देवामुळे. काय होणार ते देवामुळे होणार. आणि इथे भगवान बुद्ध स्वतः सांगतात की नाही, जे तुम्ही कराल ते तुम्ही स्वतः कराल. म्हणून कर्मसिद्धांत भगवंताने ह्या जगाला कर्मसिद्धांत दिलेला आहे आणि कर्मावर आधारित हा धम्म आहे. अच्छा. म्हणजे जसे तुम्ही कर्म कराल तसे जर फळ मिळेल. ज्याप्रमाणे जर कुशल कर्म केलं तुम्ही तर कुशल फळ मिळतील. अकुशल कर्म केलं तर अकुशल म्हणजे तुम्हाला विषयुक्त अशी फळं मिळतील. मतलब पण फळे मिळणार. जे भोगे पायोगे, जो भोगे करावे तसे भरावे. अच्छा. अच्छा.